महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता आज जमा झाला। कालपर्यंत फक्त 10 जिल्ह्यांमध्ये 3000 रुपयाचं वितरण पार पडलं होतं आणि तो वाढीव हप्ता फक्त 10 जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात आला होता। त्यानंतर आज मंत्रालयातून नवीन यादी बाहेर पडली आहे। त्यामध्ये 2000 रुपयासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना थेट 2000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली। शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्र्यांकडून जी नवीन यादी बनवण्यात आली होती त्यानुसार हवामान आणि अवकाळी पाऊस यानुसार महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये 3000 रुपयाचा वाढीव हप्ता देण्यात आला। त्यामध्ये केंद्र सरकारकडून निधी मिळालेला होता आणि त्यानंतर आता राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती जी नमो शेतकरी योजना चालू केली होती, या नमो शेतकरी योजनेचा आजचा हप्ता राज्य सरकार मार्फत म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचे बटन दाबल्यावरती 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले। शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसांमध्ये अनेक शेतकरी म्हणत होते की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, परंतु अखेर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावर 2000 रुपयाचा हप्ता वितरित होत आहे। कारण कालपर्यंत 3000 रुपयांचा हप्ता वाटप सुरू होतं। सरकारने आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे, त्यामुळे 12 जिल्ह्यांमध्ये 2000 रुपये जमा झाले। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीएम किसानची केवायसी अपूर्ण ठेवली असेल तर नमो शेतकरीचा हप्ता तांत्रिक कारणास्तव थांबवला जातो। कारण आता नवीन सिस्टीम अपडेट झाली आहे आणि आधार कार्ड आणि बँक खातं याचा मेळ घालून महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये 3000 रुपयाचं वितरण स्पेशल फंडाद्वारे वितरित करण्यात आलं होतं। पण आता जो 12 जिल्ह्यांमध्ये 2000 रुपयाचा हप्ता जमा होतोय तो नियमित हप्ता आहे। म्हणजेच गेल्या 6 महिन्यात पीएम किसानचे पैसे जसे खात्यावर वितरित झाले, अगदी त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा बँकेकडे सोपवण्यात आला। बँकेचे सर्व्हर अपडेट होत असून शेतकऱ्यांच्या खात्यावर मेसेज यायला सुरुवात झाली। कृषी विभागाकडून वेबसाईटवर अपडेट आले आहेत आणि 12 जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर झाली आहे। 48 तासामध्ये महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वितरण पार पडणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुमचं खातं खासगी बँकेमध्ये असेल तर NPCI लिंक असणं अनिवार्य आहे। जर तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये जिल्ह्यानुसार पैशाचे वितरण होणार आहे। त्यामुळे खासगी बँकांमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांना लक्षपूर्वक ऐका, तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक विशेष सूचना दिली आहे। त्याचबरोबर पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने काही निकष ठेवले आहेत। कारण आपण अनेकदा रेशन दुकानामध्ये गहू आणि तांदूळ आणतो, परंतु त्या कार्डाचा डेटा हा पीएम किसान डेटाशी जुळवला जातो। त्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही सरकारी योजनांचे पैसे वितरित होत असताना तुमच्या रेशन कार्डवरील डेटाची माहिती तपासली जाणार आहे। आणि यावेळी जेव्हा नमो शेतकरी योजनेचा 3000 रुपयाचा हप्ता सोडण्यात आला होता त्यावेळी देखील हेच काम करण्यात आले, परंतु आता 2000 रुपयाचा हप्ता वितरण पार पडत आहे। शेतकऱ्यांनो, 7/12 तुमच्या बँक खात्याशी जुळवला गेला आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनो खासगी बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष बातमी आली आहे। तर सरकारी बँकेमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर 2000 रुपये जमा झाले आहेत। शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण जर तुम्हाला यावेळेस 2000 रुपये मिळत असतील परंतु पुढच्या वेळी जर तुम्हाला 3000 रुपयाची रक्कम हवी असेल तर तुम्ही पात्रता यादीमध्ये कशा प्रकारे येऊ शकता याची सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला 3000 रुपये मिळवण्यासाठी एक काम करायचं आहे। बेनिफिशरी लिस्टमध्ये तुमचं नाव कसं येणार आहे आणि पात्रता यादी सरकारकडून कशी बनवली जाते हे देखील पहा। तुमच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये जमा होत असताना जेव्हा 12 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झाले तेव्हा आज मुख्यमंत्र्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले होते, परंतु पात्रता यादीनुसार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरकारी बँकांमध्ये वितरण सुरू झालं। पण खासगी बँकांमध्ये सर्व्हर अपडेटचं काम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना उशिरा मेसेज येऊ शकतो, परंतु तिथे वितरण होताना सरकारने डिजिटल प्रणाली सक्रिय केली आहे। NPCI मॅपिंगद्वारे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाल्यावर शेतकऱ्यांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल नोंदवला जाणार आहे। म्हणजेच इथून पुढे तुमच्या खात्यामध्ये सरकारी योजनांचे पैसे जमा होत असताना तुमच्या नावापुढे त्याचा लाभ वितरित झाल्याचं अपडेट हे वेबसाईटवरती नोंदवलं जाईल। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा मेसेज आला त्या शेतकऱ्यांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल लावण्यात आला आहे। आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलं आणि त्यानंतर बँकेमध्ये बँका उघडल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरणाचं काम सुरू करण्यात आलं। शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही रेशन दुकानामध्ये जाऊन गहू आणि तांदूळ आणत असाल तर तुमचा रेशन डेटा आता तुमच्या आधार कार्डशी जुळवला गेलाय। त्यामुळे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट
बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। पण जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येत नाही आणि पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना एकमेकांच्या पूरक आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता निधी रिलीज केलाय, पण जो 3000 रुपयाचा निधी होता तो थेट नरेंद्र मोदी साहेबांकडून आला होता। त्यामुळे फक्त 10 जिल्ह्यांमध्ये 3000 रुपयांचं वितरण पार पडलंय। शेतकऱ्यांनो, तुम्हाला पुढच्या वेळेस 3000 रुपयाचा हप्ता मिळवायचा असेल तर लक्षपूर्वक ऐका की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या सूचना दिल्या आहेत, कारण आज जो हप्ता शेतकऱ्यांना मिळत आहे तो फक्त 2000 रुपयाचा मिळत आहे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून याचं वितरण सुरू झाले। यावेळी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत असताना सरकारने 12 जिल्ह्यांमध्ये नेमकं कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी पैसे सोडले आहेत हे देखील पहा, कारण आता रिअल टाईमनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण सुरू झाले। म्हणजेच एका सरकारी बँकेमध्ये जर आता पैसे जमा झाले असतील तर पुढच्या खाजगी बँकेमध्ये 10 मिनिटांनंतर पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। यावेळी हप्ता वितरण करत असताना सरकारने सर्व्हरची विभागणी केली आहे। एकाच वेळी सर्व्हरवरती लोड येऊ नये म्हणून काही वेळेस खाजगी बँकांचे सर्व्हर चालू करण्यात आले आहेत तर काही वेळानंतर सरकारी बँकांचे सर्व्हर चालू करण्यात आले। त्यामुळे काही शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे तर काहींच्या खात्यामध्ये 10 मिनिटांनंतर 2000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। यावेळी 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होत असताना सरकारी बँका आणि खाजगी बँका यांचे सर्व्हर विभागले गेले आहेत। त्यामुळे तुम्ही जर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर जिल्ह्यानुसार बँकांची यादी देखील पहा। सर्वात प्रथम कोल्हापूर आणि पुणे यासारख्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये जिथे बँकिंगचं जाळं अतिशय मजबूत आहे तिथे आज सकाळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आला। कोल्हापूरमधील पैसे जमा झालेल्या शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा लाभ मिळाला आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी देखील हा हप्ता मोठा दिलासा देणारा ठरला आहे, कारण दोन्ही जिल्ह्यांमध्ये बँकिंग सिस्टीम अतिशय कार्यक्षम असल्याने तांत्रिक अडचणी कमी होत्या। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज दुपारच्या वेळी बँक ऑफ बडोद्याच्या शाखामध्ये मोठी वर्दळ दिसून आली, जिथे पैसे जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना आला होता। त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांकडे धाव घेतली। संभाजीनगरमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मोलाची ठरली आहे, तर नांदेडमध्ये गोदावरीच्या पट्ट्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले त्यांना बँक ऑफ बडोदामध्ये तांत्रिक अपडेट्समुळे थेट बँक खात्यामध्ये पैसे मिळाले। त्यानंतर नाशिक आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दुपारच्या सत्रात बँक ऑफ महाराष्ट्राने वितरणामध्ये आघाडी घेतलेली पाहायला मिळते। नाशिकमध्ये आणि जळगावमध्ये दुपारच्या वेळी बँकांमध्ये वितरण झाले। बँक ऑफ महाराष्ट्राचा सर्व्हर उत्तमरित्या काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला। विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर ICICI बँकेने बाजी मारली। खाजगी बँका असून या जिल्ह्यांमध्ये या बँकेच्या ग्राहकांसाठी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा झाल्याचं काम वेगवान ठरलं। नागपूरच्या आसपास ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकऱ्यांची खाती ही ICICI बँकेमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। अमरावतीमध्ये सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मोठा हातभार मिळाला आहे, तर सोलापूर, सातारा, लातूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही बँकांमध्ये वितरण सुरू झाले। 2000चा उपभोग शेतकऱ्यांना मिळाला आहे, तर संध्याकाळपर्यंत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तांत्रिक अडचणीशिवाय रक्कम जमा होऊ शकते। 48 तासामध्ये हे वितरण पूर्ण होणार आहे, कारण कालपर्यंत फक्त 3000 रुपयांचं वितरण सुरू होतं। त्यामुळे काहींना 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते। पण अखेर आता मुख्यमंत्र्यांनी 2000 रुपयांचं वितरण देखील सुरू केलं, त्यामुळे राज्य सरकारचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे।